इतिहासातील काही घटना माहितीपूर्ण तर काही बोधपूर्ण असतात। अनेकदा इतिहासात घडून गेलेल्या छोट्या मोठ्या घटनांचा उपयोग तत्कालीन सामाजिक व भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो। इसवी सन 1807 मध्ये घडलेली अशी जे घटना म्हणायला तशी दुय्यम असली तरी त्यातून तत्कालीन सामाजिक स्थिती व कोकणातील काही मार्गाची माहिती चांगल्या पद्धतीने मिळते। ही घटना आहे रायगड जिल्ह्यातील तळे येथील। तळे हे गाव पूर्वी माणगाव तालुक्याचा भाग होता। कालांतराने त्याचा एक स्वतंत्र तालुका होऊन तळे हे तालुक्याचे मुख्यालय झाले आहे। याच तळे गावात बाबा देशमुख नावाचे गृहस्थ राहत होते। देशमुखी असल्याने घरी नोकर चाकर विपुलच असणारच। अशाच एके दिवशी देशमुखांची एक मोलकरीण तळ्याहून पळून पुणे व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील कोरेगडास गेली। बाबा देशमुखांना ही गोष्ट समजली व त्यांनी तिला शोधून आणण्यासाठी आपला राम्या आणि सुडक्या या चाकरांना घेऊन कोरेगडास प्रवास सुरू केला। तळ्याहून कोरेगडास जाऊन ही मोलकरीणचा शोध लागला नाही, म्हणून बाबा देशमुख राम्या आणि सुडक्या या दोघांना घेऊन कोरेगडाहून तळ्यास जाण्यास निघाले। कोरेगडाहून त्यांनी घाट उतरला आणि जांभूळपाडा मार्गे पालीस आले। पालीजवळ येताना दुपार झाली, म्हणून सर्वांनी तेथे भोजन केले आणि तेथून सुकेळी खिंड गाठली आणि ती पार करून खिंडीच्या दक्षिण दिशेस आले। बाबा देशमुखांना याची कल्पना नव्हती की आपल्या पुढे काय प्रसंग गुदरणार आहे। खिंड ओलांडताच बाबा देशमुख यांच्या अंगावर ओझे ठेवून राम्याने त्यांच्या अंगावर कुऱ्हाडीचा घाव घातला। अचानक झालेल्या हल्ल्याने सावध होण्याचा प्रयत्न करीत असताना कुऱ्हाडीचा दुसरा घाव त्यांच्या अंगावर पडला आणि त्यांचे प्राण गेले। राम्यासोबत असलेल्या सुडक्या मागे चालत होता। हा कट त्याला ठाऊक होता, मात्र त्याने थेट हल्ला केला नाही। यानंतर दोघांनी बाबांचे प्रेत व सामान सुमान कोलाडे येथील डोहात बुडवले आणि त्यानंतर तळ्यात जाऊन लोकांना सांगितले की सुकेळी खिंड ओलांडून आम्ही सर्व पलीकडे आलो, तेव्हा 7 चोर येऊन त्यांनी बाबा कुऱ्हाडीने ठार मारले। आम्ही जीव वाचून पळालो म्हणून आम्ही वाचलो। यानंतर बाबांचा मृतदेह शोधण्यासाठी तळ्याचे माधवराव कुलकर्णी 10-12 जणांना घेऊन गेले असता त्यांना समजले की शिरवली येथील लंबोदर जोशी यांना तो मृतदेह मिळाला। मात्र कुणा ब्राह्मणांचा असेल असे वाटून त्यांनी सरकारची आज्ञा घेऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले। यानंतर 3 महिने गेले आणि एके दिवशी सुडक्या एका दुसऱ्या चाकरासोबत बोलत असताना म्हणाला की बाबा देशमुख चांगला माणूस होता, मात्र राम्याने घात केला। हे ऐकून चाकराने सुडक्याची मान पकडली व त्यास सरकारात दिले। तेथे सुडक्या व रामा दोघांची कठोर चौकशी झाली। यावेळी राम्याने सांगितले की धनिक कामकाजावरून लई किरकिर करत होते, म्हणून आम्ही त्यांना ठार मारले। गुन्हा कबूल झाल्यावर सरकारने राम्यास फाशी दिली आणि सुडक्याचे या गुन्ह्यात सामील असल्याबद्दल हातपाय तोडले। या प्रसंगावरून 200 वर्षापूर्वी कोकणातून वरघाटी जाणारा एक मार्ग कसा होता हे समजते। आजही तळ्याहून पालीला जायचे असेल तर मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड पार करून वाकण फाट्याहून पालीस जावे लागते व पालीहून जांभूळपाड्यात जावे लागते। जांभूळपाड्याहून पूर्वी वाघजाई आणि सवाष्णी हे घाट पायी प्रवास करणाऱ्यांसाठी वापरात होते, मात्र आता ते बंद असून सध्या खोपोली मार्गे पुणे येथे जाणारा राज्यमार्ग वापरून लोणावळ्याहून कोरेगडास जाता येते।